इयत्ता 9वी. विषय भूगोल. घटक 5वा. वृष्टी. उपघटक पाऊस व पावसाचे प्रकार. क्षमता विधाने. 1. नैसर्गिक घटकांचे निरीक्षण करणे. 2. नैसर्गिक घटकांचे वर्गीकरण करून अनुमान काढणे. 3. नैसर्गिक घटकातील कार्यकारण भाव सांगता येणे. पाऊस किंवा पर्जन्य. आपल्याला पाणी मुख्यतः पावसाच्या स्वरूपात उपलब्ध होते. बाष्पयुक्त हवा उंच गेल्यावर या हवेचे तापमान कमी होते. हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होते. त्यामुळे तयार झालेले जलकण व हवेतील धुलीकण एकत्र येऊन ढग तयार होतात. ढगामधील जलकण आकाराने मोठे होऊ लागतात. हे मोठे जलकण हवेत तरंगूनच शकल्याने जलकणांची पावसाच्या स्वरूपात वृष्टी होते. 1. आरोह किंवा अभिसरण पाऊस. 2. प्रतिरोध पाऊस आणि 3. आवर्त पाऊस. पावसाचा पहिला प्रकार आरोह किंवा अभिसरण पाऊस. विषुववृत्तीय प्रदेशात सूर्याच्या उष्णतेमुळे भूपृष्ठ तापते व त्यालगतची हवा तापते. हवा तापल्याने प्रसरण पावून हलकी होते व ती वर जाऊ लागते. उंच गेल्यावर ही हवा थंड होते. थंड हवेची बाष्पधारण क्षमता कमी असते. त्यामुळे हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होऊन जलकण बनतात व त्यापासून पाऊस पडतो. विषुववृत्तीय प्रदेशात असा पाऊस बहुधा दररोज दुपारनंतर पडतो. अशा प्रकारच्या पावसात विजांचा कडकडाट व ढगांचा गडगडाट होतो. आफ्रिकेतील कांगो नदीचे खोरे व दक्षिण अमेरिकेतील अमेझॉन नदी खोऱ्याच्या विषुववृत्तीय भागामध्ये आरोह प्रकारचा पाऊस पडतो. या प्रकारच्या पावसाचा प्रदेश पृथ्वीवर खूपच मर्यादित आहे. पावसाचा दुसरा प्रकार प्रतिरोध पाऊस. समुद्रावरून किंवा मोठ्या जलाशयावरून येणारे वारे बाष्पयुक्त असतात. त्यांच्या मार्गात येणाऱ्या उंच पर्वतरांगांमुळे ते अडविले जातात. पर्वताला अनुसरून ते ऊर्ध्व दिशेला जाऊ लागतात. परिणामी हवेचे तापमान कमी होते व त्यातील बाष्पाचे सांद्रीभवन होऊन पाऊस पडतो. पर्वतरांगांच्या अडथळ्यामुळे प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. पर्वताच्या वाऱ्याकडील बाजूवर जास्त प्रमाणात पाऊस पडतो. पर्वत ओलांडल्यावर वाऱ्यातील बाष्पाचे प्रमाण कमी होते. तसेच हवेची बाष्पधारण क्षमता वाढते. वाऱ्याच्या विरुद्ध दिशेकडील पर्वताच्या बाजूस पावसाचे प्रमाण कमी होत जाते. त्यामुळे हा प्रदेश पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. भारतीय उपखंडाचा विचार करता मोसमी पावसाचा परिणाम मोठा असतो. याविषयी आपण मागील इयत्तामध्ये शिकलो आहोत. या वाऱ्यापासून भारतात पडणारा पाऊस हा प्रतिरोध प्रकारचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्राच्या भूप्रदेशाच्या आडव्या छेदाचे निरीक्षण करा व खालील प्रश्नांची उत्तरे द्या. महाराष्ट्रात कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? अगदी बरोबर, महाराष्ट्रात प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. महाराष्ट्रातील पर्जन्य छायेचा प्रदेश कोणत्या भागात येईल? बरोबर, महाराष्ट्रातील पर्जन्य छायेचा प्रदेश या आडव्या छेदाच्या पूर्व भागात येईल. म्हणजेच महाराष्ट्राच्या पूर्व भागात पर्जन्य छायेचा प्रदेश येईल. तुमच्या जिल्ह्यातील पर्जन्यमानाबाबत अंदाज करा व अंदाज केल्याच्या नंतर तुमच्या शिक्षकांबरोबर त्याची चर्चा करा. विद्यार्थी मित्रांनो, वरील पावसाच्या 2 प्रकारानंतर आपण पावसाचा तिसरा प्रकार पाहणार आहोत. आवर्त पर्जन्य किंवा आवर्त पाऊस हा पावसाचा तिसरा प्रकार आहे. आवर्त म्हणजे एखाद्या ठिकाणी हवेचा दाब आसपासच्या प्रदेशापेक्षा
कमी होऊन त्यातून हवेची विशिष्ट रचना तयार होते. या रचनेस आवर्त असे संबोधतात. आवर्ताच्या केंद्रभागाकडे आसपासच्या प्रदेशातून हवा चक्राकार पद्धतीने येऊ लागते व केंद्रभागातील हवा वर जाऊ लागते. ही हवा उंच गेल्यावर तिचे तापमान कमी होऊन हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होते व पाऊस पडतो. आवर्त ज्या प्रदेशावरून जातात तेथे पाऊस पडतो. आवर्त पाऊस समशीतोष्ण कटिबंधात जास्त प्रमाणात पडतो. त्याचे क्षेत्र देखील विस्तीर्ण असते. त्या मानाने उष्णकटिबंधात पडणारा आवर्त पाऊस मर्यादित क्षेत्रावर पडतो व तो वादळी स्वरूपाचा असतो. प्रतिरोध प्रकारचा पर्जन्य जगात सर्वात जास्त भागात पडतो. आरोह पर्जन्य हा प्रादेशिक स्वरूपाचा पर्जन्य आहे. विषुववृत्तीय भागात पडणाऱ्या आरोह पर्जन्यामध्ये बरीच निश्चितता असते. त्या मानाने प्रतिरोध व आवर्त पर्जन्यात निश्चितता कमी असते. त्यामुळे या प्रकारच्या पर्जन्य क्षेत्रांना काही वेळेस अतिवृष्टी, पूर तर काही वेळा अवर्षणासारख्या आपत्तींना तोंड द्यावे लागते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काय शिकलो? पाऊस म्हणजे काय, पावसाचे प्रकार, त्यामधील आरोह किंवा अभिसरण पाऊस, प्रतिरोध पाऊस व आवर्त पाऊस या घटकांचा आज आपण अभ्यास केला.